तर बघा असेच कुरकुरीत मंचुरियन आज आपण बनवणार आहोत। फक्त 20 रुपयाच्या कोबीमध्ये तुम्ही अगदी 10 प्लेट होतील एवढे मंचुरियन बनवू शकता। तर आज आपण हे मंचुरियनची रेसिपी पाहणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तर बघा इथं मी हा 20 रुपयाचा कोबी आणलेला आहे आणि या कोबीत आपण आता खूप सारे मंचुरियन बनवणार आहोत। तर बघा एकदम फ्रेश कोबी आणलेला आहे। कोबी आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे किंवा खिसणीने खिसून घेतला तरी चालेल। तर बघा असा एकदम बारीक आपल्याला खिसायचा आहे कोबी। मी इथं चिरून घेतलेला आहे बारीक, तुम्ही खिसून घेतला तरी एकदम छान असा बारीक खिसायचा आहे। त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित मंचुरियन कुरकुरीत असे बनवता येतील। आता आपल्याला काय करायचं, याच्यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, एक थेंब सुद्धा पाणी वापरायचं नाही। आता इथं मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। तर मीठ सगळं पसरून घातलेलं आहे आणि सगळा कोबी आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा। म्हणजे काय होतं, कोबीला मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं। तर आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। नंतर बघा ते साईडला ठेवून द्यायचं 5 मिनिटं। तोपर्यंत इथं कढईत मी तेल घेतलेलं आहे। गॅसची आच आपल्याला स्लो ठेवून इथं तेल गरम होऊन द्यायचं आहे। तोपर्यंत इकडं कोबीला 5 मिनिटात पाणी सुटलंय बघा, एकदम छान पाणी सुटलेलं आहे, आपल्याला पाण्याची काही गरज पडणार नाही। तर बघा आता आपल्याला याच्यात बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत। कोबीत आपण बिलकुल बाहेरचं पाणी वापरणार नाही आहोत। तर बघा आता मसाल्यात आपल्याला इथं पहिल्यांदा मी काय घेतलंय, इथं मी मैदा घेतलेला आहे। तो फक्त मी इथं अर्धी वाटीच पहिल्यांदा घालत आहे, आपल्याला नंतर त्याचा वापर करायचा आहे। इथं 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलाय, तो सुद्धा मी अर्धी वाटीच घेतलेला आहे, नंतर आपल्याला लागला तर वापरायचा आहे। आणि इथं बघा मी मिरची पावडर घेतलेली आहे, ही आपण कलरसाठी वापरत आहोत। त्याच्यानंतर इथं मी सोया सॉस घेतलाय। सोया सॉस फक्त आपल्याला 1च चमचा घालायचा आहे, सोया सॉस आपल्याला जास्त वापरायचा नाहीये। त्याच्यानंतर इथं बघा मी चिली सॉस घेतलेला आहे, तोही मी 2 चमचे घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा इथं लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, ती 1 चमचा घेतलेली आहे। आणि इथं फ्रेश अशी कांद्याची पात घेतलेली आहे, ती एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। कांद्याची पात घातली ना चव एकदम छान लागते बघा। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करताना आपण पीठ कसं भिजवतो त्या प्रकारे हे भिजवायचं नाहीये, असं नुसतं वरचे वर सगळं भिजवून घ्यायचं आहे। इथं बघा मी थोडासा लाल फूड कलर घेतलेला आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू, त्याचं काही नाही आहे तसं। आणि इथं त्याच्यात बघा आता मी थोडासा अजून कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा घातलाय, म्हणजे आता पाऊण वाटी आपण पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाऊण वाटी मैदा घातलेला आहे। असं पीठ भिजवायचं बघा एवढं सैल होईपर्यंत। तर बघा हे पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल पण नाहीये। आता ह्याचे मंचुरियन एकदम छान बनवता येतात बघा। आणि इथं आपण गॅसची आच आता मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम आचेवर आपण मंचुरियन आपण छान कुरकुरीत क्रिस्पी असे तळून घेऊया बघा। गॅसची आच तुम्ही जास्त ठेवू नका, नाही तर मंचुरियन आतनं सगळे पीठ राहील, मऊ राहतील आणि फक्त वरचे वर असे तुम्हाला भाजल्यासारखे दिसतील। आणि जास्त स्लो सुद्धा आच ठेवू नका, जास्त स्लो आच ठेवली ना गॅसची तर मंचुरियन तेल खूप पितील बघा, मग मंचुरियनमध्ये तेल खूप राहील। म्हणून मीडियम आचेवर आपण छान क्रिस्पी कुरकुरीत असे मंचुरियन बनवले आहेत बघा। ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि एकदम खायला पण टेस्टी आहे। तुम्ही असे कुरकुरीत मंचुरियन बनवून काय करा, पहिल्यांदा काढले की टिश्यू पेपरवर ठेवा, म्हणजे तेल काय राहिलं असेल तर निघून जाईल। ही रेसिपी अवश्य बनवा, खूप छान आहे।